आता बातमी दिल्लीमधल्या उपोषणासंदर्भातली। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। इतक्या दिवसांनंतर आता त्यांना वाढता पाठिंबा मिळतोय। उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। रामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघणाऱ्या सरकारला नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलंय। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वांगचुक यांच्या समर्थनासाठी रविवारी आंदोलन जाहीर केलं। शिवाजी पार्कवर हे आंदोलन होईल, तर 20 जुलैला उद्धव ठाकरे दिल्लीत जात वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। कलाकारांकडूनही वांगचुक यांना वाढतं समर्थन मिळतंय। अभिनेते अतुल कुलकर्णींनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे, तर सयाजी शिंदेंनीही वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा असल्याचं म्हणत समर्थन दिलं। नीट परीक्षेचा फज्जा उडाल्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक उपोषणाला बसले आहेत। मात्र अजूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाहीये। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए, और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं, एनईपी के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन, जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे। मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। बहुत सारे मेडिकल टेस्ट होते रहे हैं, रिजल्ट्स काफ़ी नॉर्मल है 18 दिन के अनशन के लिए। आज ईसीजी भी हुआ, बुरा नहीं है, तो इसलिए मैं अभी कई दिन चल सकता हूँ। हाँ, कमज़ोरी है, मेरे मसल्स ख़त्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है। तर अरविंद केजरीवाल यांनी सोनम वांगचुक यांची आंदोलनस्थळी भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिलाय। को कहना चाहता हूं कि या तो युवाओं की आवाज सुन लो, या यही युवा आपको 2029 में उठा के फेंक देंगे। दूसरी बात, एक तरफ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो होना ही चाहिए, लेकिन मेरी प्रधानमंत्री जी से निवेदन है, और देश के 140 करोड़ लोग चाहते हैं कि धर्मेंद्र प्रधान की जगह सोनम वांगचुक को देश का शिक्षा मंत्री बनाया जाए। तर वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दर्शवलाय। राज ठाकरेंनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते बघूया। सरकारने वांगचुक यांचा आणि पर्यायाने देशातल्या आंदोलनाची म्हणून एक जागा आहे, तिचा बळीच घ्यायचा ठरवलेला आहे। एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे। एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडण्याच्या दृष्टीने सरकार पावलं टाकतं, या अनुषंगाने टीका झाली आहे राज ठाकरे यांच्याकडनं। वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे त्याची हकालपट्टी व्हावी आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच त्यांची मागणी आहे। यात काहीच वावगं नाहीये। माजी पंतप्रधान मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नामध्ये लक्ष घालावं। आंदोलनाकडे केंद्रातील सत्ताधारी राजकीय नजरेतनं पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे, असं या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा असं विरोधक म्हणतात। तर या आंदोलनावर काँग्रेस नेते नाना पटोले काय म्हणतात ते बघूया। काल आमचे खासदार साहेब जाऊन आले, त्यांना भेटून आले, आणि ती सगळी भूमिका लोकसभेमध्ये मांडली जाणार आहे। पण एक शास्त्रज्ञ ज्यांनी सीमेवर जे मिलिटरीचे आमचे लोक असतात त्यांच्या सुरक्षेसाठी जे काही उपाययोजना आणल्यात, आणि त्याच्यामुळे अनेक आमच्या सैनिकांचा जीव वाचवण्यामध्ये यश आला, अशा पद्धतीचं देशासाठी काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाची अवहेलना मोदी सरकारच्या वतीने होते आहे। आता बातमी एका नव्या वादासंदर्भातली आहे। रामाच्या वादानंतर आता श्रीकृष्णावरून वाद पेटलाय। वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील इटावामधील मौलाना जर्जिश अन्सारीने अकलेचे तारे तोडले आहेत।